व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. ज्या टाईमलाईनला तुम्ही हे लेक्चर पाहतायत त्या टाईमलाईनच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अनसॉल्व्ड न्यूमरिकल्स और प्रॉब्लेम्स इन ऑसिलेशन्स और सिम्पल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑसिलेशन्स हा चॅप्टर पूर्ण कवर केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअल आर्टिकल्स, त्याचं डेरिवेशन, फिजिकल इंटरप्रिटेशन्स, आणखीन काही त्या आर्टिकलच्या एंडला आपण जे इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स आहेत ते सुद्धा आपण सॉल्व केले आहेत. ओके. आज आपण या लेक्चरमध्ये महाराष्ट्र बोर्ड या टेक्स्टबुकमधील ऑसिलेशन या चॅप्टरमध्ये जे लास्ट न्यूमरिकल्स आहेत अनसॉल्व्ड, क्वेश्चन नंबर 8 क्वेश्चन नंबर 23पर्यंत, ते सगळे क्वेश्चन्स आपण या लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेक्चर. ओके. तर बघा, आपण लेक्चर स्टार्ट करण्याच्या अगोदर पॉईंट्स टू रिमेंबर किंवा काही आपण या चॅप्टरला काही मिनिटमध्ये समराईज करून घेऊ. ठीक आहे. तर ऑसिलेशन आपण ज्यावेळेला स्टार्ट केला होता त्यावेळेला आपण ऑसिलेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर मोशन डिफाईन केलं होतं. ठीक आहे. एखादं ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे किंवा रेस्टमध्ये आहे हे आपण विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग डिफाईन करू शकतो. ठीक आहे. अ बॉडी इज सेड टू बी इन मोशन वेन इट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. ओके. ऑब्जेक्ट और बॉडी इज सेड टू बी इन मोशन. देन रेस्ट आपण कसं डिफाईन केलं होतं? रेस्ट, body does not change its position with respect to surrounding. Okay, then the body is said to be in rest. Okay, so we conclude here motion, it is the strictly relative quantity. Okay, motion, it is the strictly relative quantity, relative physical quantity. Okay, then मोशनला आपण सिम्पल हार्मोनिक मोशन किंवा ऑसिलेशनच्या चॅप्टरमध्ये आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं होतं. ठीक आहे. एक होतं फर्स्ट पिरियडिक मोशन आणि सेकंड होतं ऑसिलेटरी मोशन. ठीक आहे. तर पिरियडिक मोशन, बेस्ट एक्झाम्पल रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन किंवा रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन अबाउट इट न्यूक्लियस. ओके. इन विच पिरियडिक मोशन, किंवा आपण असं डिफाईन करू शकतो, पिरियडिक मोशन इज नथिंग बट एनी मोशन विच कॅन बी रिपीट after a fixed or definite interval of time. Okay, such motion is said to be periodic motion. Okay, and then oscillatory motion म्हणजे असं a motion in which a particle vibrates about its mean position to and fro or back and forth. Okay, such oscillations or such motion is said to be oscillatory motion. Oscillatory motion म्हणा तुम्ही, किंवा हार्मोनिक मोशन म्हणा, किंवा व्हायब्रेटरी मोशन म्हणा. ठीक आहे. आणि या ऑसिलेटरी मोशनची सिम्पलेस्ट केस, त्याला आपण काय म्हणतो? सिम्पल हार्मोनिक मोशन. ओके. याला आपण सिम्पलेस्ट केस असं म्हणतो. का म्हणतो आहे? तर आपला ते बघा, हे जे काय तुम्हाला मी समराईज करायला चालू आहे, हा चॅप्टर हा ओव्हरव्ह्यू आहे. ठीक आहे, या पूर्ण चॅप्टरचा. त्यामुळे आपण ज्या बेसिक किंवा जे महत्त्वाचे फॉर्म्युलेज वगैरे आहेत ते आपण एकदा ओव्हरव्ह्यू करून देन आपण न्यूमरिकल स्टार्ट करू. ठीक आहे. जर का तुम्हाला या प्रत्येक आर्टिकलवरचं इन डिटेल्स एक्सप्लेनेशन आणि इन डिटेल्स जर का तुम्हाला कंटेंट हवा असेल तर आपण यावर इंडिपेंडेंटली व्हिडिओ तयार केले आहेत. ते व्यवस्थित लेक्चर्स पहा तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. असा कुठलाही पॉईंट राहणार नाही की जो आपण या आर्टिकलच्या रिलेटेड घेतलेला नाही असा. ठीक आहे. सो सिम्पल हार्मोनिक मोशन, अ सिस्टम और ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन सिम्पल हार्मोनिक मोशन व्हेन इट व्हायब्रेट्स पिरियडिकली in a such a way that at any instant of time the restoring force Fr is directly proportional to the displacement of object from its mean position. ओके. म्हणजे जर काय एखादा ऑब्जेक्ट, म्हणजे तुम्ही स्प्रिंग मास ऑसिलेटरचं एक्झाम्पल घेतलं आहेत किंवा सिम्पल पेंडुलमचं एक्झाम्पल घेतलं आहेत. ठीक आहे. तर त्या केसमध्ये जर का आपण त्या ऑब्जेक्टला त्याच्या मेन पोझिशनपासून बाय सम डिस्टन्स एक्स डिस्प्लेस केला असेल, तर फॉर एक्झाम्पल आपण ते एक डायग्रामॅटिक बघू की तुम्हाला मी म्हटलं होतं ही डायग्राम खूप महत्त्वाची असेल. ठीक आहे. याला आपण एक्स इज इक्वल टू 0 म्हणतो आहे. सपोज जर का आपण डिस्प्लेसमेंट राईट हँड साईडला केला असेल एक्स, तर ह्या ऑब्जेक्टवरती एक रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होतो, तो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असतो. त्यामुळे Fr इज प्रोपोर्शनल टू एक्स, मात्र अपोजिट आहे त्यामुळे आपण निगेटिव्ह साईन इंट्रोड्यूस केलं. ठीक आहे. ही त्याची काय असते? एक्स इज इक्वल टू प्लस
ए पोझिशन. ठीक आहे. ॲक्च्युली मी जे काही स्प्रिंग दाखवलं हे कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग नाही आहे, तुम्हाला दिसत असेल तर ते आपलं नवीन दुसरं आर्टिकल आहे. या ठिकाणी मी काय केलं आहे की एकच स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम आहे, त्याला आपण मीन पोझिशनपासून डिस्प्लेस केलं. हे थोडंसं तुम्ही फेंड जरी दाखवलं तरी चालेल. ठीक आहे. आणि बघा या ब्लॉकला आपण डिस्प्लेस केलं तर हा एक्स्ट्रीमपर्यंत पोहोचेल, तिथून तो मीन पोझिशन आपण टू अँड फ्रो मोशन करेल. हा मोशन करत असताना किंवा व्हायब्रेशन करत असताना कॉम्प्रेससुद्धा होईल ना या पॉईंटपर्यंत. ठीक आहे. तेव्हा आपण ह्याला काय म्हणतो एक्स इज इक्वल टू मायनस ए पोझिशन. लक्षात आलं का? ठीक आहे. देन आता बघा या ठिकाणी आपण काय म्हटलं, सिम्पल हार्मोनिक मोशनच्या केसमध्ये जो रिस्टोरिंग फोर्स आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम इट्स मीन पोझिशन. ओके. निगेटिव्ह साईन का? कारण की रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांचे अपोजिट इन डायरेक्शन्स आहेत. ठीक आहे. त्यामुळे निगेटिव्ह साईन. देअरफॉर एफ इज इक्वल टू मायनस के इंटू एक्स वेअर के इज द प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. ओके. त्याला आपण सिम्पल हार्मोनिक मोशन कॉन्स्टंट असं म्हणतो. लक्षात आलं? ठीक. आता या केसमध्ये एफ इज इक्वल टू मायनस के एक्स रेस टू 1 आहे. पॉवर खूप कमी आहे, म्हणजे एक्स रेस टू 1 आहे. ठीक आहे. जर काय ही पॉवर इन्क्रीज होत गेली ऑड नंबरनं 3, 5, 7 अँड सो ऑन. ठीक आहे. तर आपलं जे काय हे इक्वेशन्स आहे जे सिम्पल हार्मोनिक मोशन आपण जे डिफाईन केलं होतं ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड बनतं. ठीक आहे. मग त्या केसमध्ये आपण सिम्पल हार्मोनिक मोशन ही केस अज्युम करू शकत नाही. ठीक आहे. सिम्पल हार्मोनिक मोशन काय असतं किंवा त्याचं डेरिवेशन काय आहे, डिफरन्शियल फॉर्म आहे, हे आपण त्या लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही जर काय यूट्यूबवरती सर्च केला की सिम्पल हार्मोनिक मोशन 01 बाय युनिव्हर्स ऑफ मायक्रोफिजिक्स तर तुम्हाला त्याची पहिली इनिशियल 6 इम्पॉर्टंट डेरिवेशन्स, इक्वेशन्स, त्याचं फिजिकल इंटरप्रिटेशन भेटून जाईल. ठीक आहे. देन पुढं हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन, द रिलेशनशिप बिटवीन फोर्स अँड एक्स. ठीक आहे. सिमिलरली ए इज इक्वल तुम्ही डिफरन्शिएट केल्यानंतर तुम्हाला एक व्हॅल्यू भेटते. हे सगळं बघितलेलं आहे आपण. ठीक आहे. फक्त आपण ओव्हरव्ह्यू घेतो ह्या लेक्चरमध्ये किंवा इनिशियलला समराईज करून आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत. त्यासाठी मी थोडंसं जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले लागतील त्याविषयी आपण बोलत आहोत. ठीक आहे. त्यामुळे ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. ॲक्सेलरेशन या केसमधलं. ठीक आहे. देन व्हेलॉसिटीसुद्धा आपण डिफाईन केली होती. त्याचं एक्सप्रेशन होतं व्ही इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. देन ही झाली 3 इक्वेशन्स, म्हणजे फोर्स, ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू एक्स चेंज होतील किंवा बदलतील. ठीक आहे. तर बघा देन नेक्स्ट आपण जनरल एक्सप्रेशन डिफाईन केलं होतं. तर ते इक्वेशन होतं जनरल इक्वेशन इन SHM. जनरल इक्वेशन इन SHM विथ रिस्पेक्ट टू टाईम इंटरवल टी. ठीक आहे. तर ते इक्वेशन होतं एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे. तर बघा कोणत्याही टाईम इंटरवलला ठीक आहे तुम्ही पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट एक्स फाइंड करू शकता या इक्वेशनवरून. ओके. या ठिकाणी फाय तुमचा काय असेल, इनिशियल फेज म्हणतो आपण त्याला, बुकमध्ये इपोज असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. ओके. देन पुन्हा जर का तुम्ही ह्या एक्सला डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू पुन्हा टाईम, तर तुम्हाला एक इक्वेशन भेटतं व्ही इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे. म्हणजे व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम ही इक्वेशन नंबर 5 असेल. ठीक आहे. अगेन जर का तुम्ही व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट केला तर तुम्हाला इक्वेशन भेटतं ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे. म्हणजे आपण अशा पद्धतीनं ही 6 इक्वेशन्स इनिशियलला डिफाईन केली होती आणि ही 6 इक्वेशन्स डिफाईन करून किंवा डिराईव्ह करून आपण त्याचं फिजिकल इंटरप्रिटेशन्स काय आहे, ठीक आहे, त्याचं आपण युज्युअल मिनिंग बघितलेलं आहे. ठीक आहे. तसंच या इक्वेशनच्या थ्रू आपण व्हेलॉसिटी, फोर्स आणि ॲक्सेलरेशनच्या मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूसुद्धा फाइंड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही चेक करून बघू शकता. कारण की जर पार्टिकलला बघा इथं मीन पोझिशनला एक्स इज इक्वल टू 0 असेल, दोन्ही एक्स्ट्रीमला या साईडला एक्स इज इक्वल टू प्लस आहे, या साईडला एक्स इज इक्वल टू मायनस आहे. ठीक आहे. व्हेलॉसिटीची जर का व्हॅल्यू इथं मीन पोझिशनला बघितला तर व्हेलॉसिटीची बघा ह्या ठिकाणी जर का आपण व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे इथं जर का मीन पोझिशनला 0 पुट केलं तर आन्सर काय भेटतं ए ओमेगा, म्हणजे मॅक्झिमम व्हेलॉसिटी भेटते. आणि दोन्ही एक्स्ट्रीमला व्हेलॉसिटी काय असते 0 असते. दोन्ही एक्स्ट्रीमला व्हेलॉसिटी काय असते 0 असते. सिमिलरली जर का आपण ॲक्सेलरेशनचा विचार केला तर मीन पोझिशनला ॲक्सेलरेशन या इक्वेशनच्या थ्रू किंवा या इक्वेशनच्या थ्रू जर का तुम्ही इथं ठीक आहे
आता याच केसमध्ये बघू आपण एक्स इज इक्वल टू 0 पुट केलं तर आन्सर काय भेटतं 0 भेटतं. ओके, आणि दोन्ही एक्स्ट्रीमला ॲक्सिलरेशन मॅक्झिमम असतं, त्याची व्हॅल्यू असते a⍵². लक्षात आलं का? ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज डिफाईन केलेल्या होत्या. देन हे पाहिल्यानंतर आपण या 3 इक्वेशनच्या थ्रू ओके आपण ग्राफ प्लॉट केले होते. ठीक आहे, मग ही इक्वेशन्स कशी बनतात? ज्यावेळेला पार्टिकल मीन पोझिशनपासून स्टार्ट होतो, ओके, फॉर एक्झाम्पल इथून जर का पार्टिकल स्टार्ट झाला असेल राईट हँड साईडला, तर इक्वेशन बनतं एक्स इज इक्वल टू प्लस a sin⍵t. ठीक आहे, जर का मीन पोझिशनपासून लेफ्ट एक्स्ट्रीमला पार्टिकल स्टार्ट होत असेल तर इक्वेशन बनतं एक्स इज इक्वल टू मायनस a sin⍵t. ठीक आहे, आणि सपोज जर का पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनपासून स्टार्ट होत असेल राईट एक्स्ट्रीमपासून, तर इक्वेशन म्हणतं एक्स इज इक्वल टू प्लस a⍵t. ठीक आहे, आणखीन जर का पार्टिकल लेफ्ट एक्स्ट्रीमपासून ॲट टाईम टी इज इक्वल टू स्मॉल टी इज इक्वल टू 0 असताना जर का डिस्प्लेस होत असेल तर इक्वेशन म्हणतं एक्स इज इक्वल टू मायनस a⍵t. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की सर फायचे व्हॅल्यूज कसं काय आपण इथं लिहिणार नाही, तर या ठिकाणी ऑब्वियसली फाय तुमचा 0 असेल तेव्हा आपण लिहिणार नाही. ठीक आहे, या साईडला गेल्यानंतर काय बनणार आहे, इक्वेशन तेच असेल आपलं जनरल इक्वेशन एक्स इज इक्वल टू a sin⍵t प्लस फाय. मात्र या केसमध्ये जो फाय असणार आहे तो π/2 बनेल. ठीक आहे, त्यामुळे इन टर्म्स ऑफ ω t प्लस π/2 आन्सर काय नाही, इन टर्म्स ऑफ कॉस येणार आहे, त्यामुळे आपण a⍵t आणि या साईडला एक्स इज इक्वल टू मायनस a⍵t. ठीक आहे, याचंसुद्धा आपण प्रत्येकाची डेरिवेशन्स इन डिटेल्स पाहिलेली आहेत. ठीक आहे, तुम्हाला त्या कन्सेप्ट किंवा ती थेरी कवर होणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपण न्यूमेरिकल्स इझिली सॉल्व करू शकू. ठीक आहे, तर देन नेक्स्ट बघा, देन आपण बघितलं होतं ग्राफिकल नेचर झालं. ओके, एक्स व्ही ए विथ रिस्पेक्ट टू टाईम. देन आपण बघितलं होतं कायनेटिक एनर्जी किंवा एनर्जी इन एसएचएम, ठीक आहे, त्यामध्ये फर्स्ट एनर्जी आपण डिफाईन केली होती कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, त्याचं इक्वेशन होतं हाफ के a² मायनस x². ठीक आहे, आणि पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन होतं हाफ के x². ठीक आहे, जर का तुम्ही कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी जर का तुम्ही सम केला तर तुम्हाला काय भेटतं, टोटल मेकॅनिकल एनर्जी भेटते. टोटल एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे, हाफ के a². ठीक आहे, किंवा हाफ के म्हणजे काय असतो m⍵² a², या फॉर्ममध्ये सुद्धा लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, हे झालं एनर्जी इन एसएचएम. अगेन डेरिवेशन्स डिफाईन केल्यानंतर किंवा एनर्जी इन एसएचएम आपण डिराईव्ह केल्यानंतर त्याचे आपण ग्राफिकल नेचरसुद्धा बघितलेलं आहे. ठीक आहे, देन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक आर्टिकल आहे तुमच्या बुकमध्ये सर्कल मेथड इन एसएचएम. ठीक आहे, किंवा आपण त्याला काही बुकमध्ये फेज डायग्रॅमसुद्धा म्हटलेलं आहे. आपण फेज डायग्रॅमच्या थ्रू काय सांगतो की जर का एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असेल अबाउट पॉईंट ओ, ठीक आहे, आणि जर का आपण या मोशनचं, ठीक आहे बघा, जर का आपण या फॉर एक्झाम्पल एक पार्टिकल आहे जो क्लॉकवाईज डायरेक्शनने सर्क्युलर मोशन करतो. ठीक आहे, तर या पार्टिकलचं जो पार्टिकल UCM परफॉर्म करत आहे, ठीक आहे, त्या पार्टिकल जर का आपण एक्स ॲक्सिसच्या अबाउट जर का प्रोजेक्शन घेतलं, ओके, एक्स ॲक्सिसच्या अबाउट, तर तुम्हाला असं लक्षात येईल त्या प्रोजेक्शनमधला तो पार्टिकल हा सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे. कारण की तुम्ही जर का नीट ऑब्झर्व केला असेल ह्याची जर पाथ जर का तुम्ही या एक्स ॲक्सिसवरती प्लॉट केला तर तुमच्या लक्षात येतं की पार्टिकल पुढे जातो पुन्हा वापस येतो पाठीमागं, म्हणजे हा पार्टिकल या मेन पोझिशनच्या अबाउट टू अँड फ्रो किंवा बॅक अँड फोर्थ मोशन फॉलो करतो. ठीक आहे, याचा अर्थ काय की आपण UCMचं जर का आपण प्रोजेक्शन घेतलं एखाद्या एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिसच्या अबाउट, तर त्या प्रोजेक्शनमधला तो पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो. आणि त्या केसमध्ये सुद्धा आपण एक्स इज इक्वल टू a sin⍵t प्लस फाय हे इक्वेशन प्रूफ केलेलं आहे. ठीक आहे, या फेज डायग्रॅमचा यूज करून किंवा सर्कल मेथडचा यूज करून आपण इझिली जर का तुम्हाला इनिशियल फेज किंवा इपोच जर का तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कोणत्याही पार्टिकलचं ॲट एनी इन्स्टंट तुम्ही डिस्प्लेसमेंट सांगू शकता. ठीक आहे, बघा मी पुन्हा हे जर का आर्टिकल तुम्हाला समजत नसेल तर मी पुन्हा सांगतो की तुम्ही फेज डायग्रॅम इन एसएचएम किंवा सर्कल मेथड इन एसएचएम, ओके, बाय युनिव्हर्स ऑफ मायक्रोफिजिक्स हे लेक्चर आवर्जून पहा. तुम्हाला ही गोष्ट जी का मी म्हणतो ना ही खूप इंटरेस्टिंग आहे. ओके, कारण की फिजिकली UCM
बघा UCMमधला पार्टिकल काय करतो आहे, पिरियडिक मोशन किंवा त्याच्या सेंटरच्या अबाउट रोटेशन मोशन फॉर्म करतो आहे, बरोबर, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन फॉर्म करतो आहे. मात्र फिजिकली तो UCMच करत आहे, त्याला आपण असं नाही म्हणू शकतो की तो SHM करत आहे. असं आपण का म्हणतो आहे बघा, कारण की आपण इनिशियलला ज्यावेळेला पिरियडिक मोशन आणि ऑसिलेटरी मोशन डिफाईन केलं होतं त्यावेळेला आपण एक नोटमध्ये सांगितलं होतं बघा. नोटमध्ये आपण सांगितलं होतं की ऑल पिरियडिक मोशन्स आर ऑसिलेटरी बट ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर नॉट पिरियडिक. ठीक आहे, म्हणजे आपण या पद्धतीनं पिरियडिक आणि ऑसिलेटरी मोशनला डिस्टिंग्विशसुद्धा केलेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीनं आपण UCM आणि SHMला सुद्धा डिफरन्शिएट किंवा डिस्टिंग्विश करू शकतो. ठीक आहे, UCMमध्ये फोर्स आणि ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. ठीक आहे, मात्र या केसमध्ये सिंपल हार्मोनिक मोशनच्या केसमध्ये फोर्स आणि ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू एक्स चेंज होते. ठीक आहे, हा बेसिक डिफरन्स आहे आणि त्याच्या थ्रू आपण x = a sin ωt + phi हे डिफाईन करतोय किंवा डिराईव्ह केलेलं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, आपण प्रोजेक्शन घेतोय, त्याचा साऊट घेतोय एखाद्या एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिसच्या अबाउट. ठीक आहे, हे झालं फेज डायग्राम इन SHM किंवा सर्कल मेथड इन SHM. ठीक आहे, देन नेक्स्ट आर्टिकल आपण बघितलं होतं, तर ते आहे या केसमध्ये आपण सिंपल हार्मोनिक मोशनच्या केसमध्ये आपण टाईम पिरियड T = ओके डिफाईन केला होता 2π√m/k. लक्षात आलं का? ठीक आहे, किंवा इन टर्म्स ऑफ जर का तुम्हाला ॲक्सेलरेशन डिस्प्लेसमेंट जर डिफाईन करायचं असेल तर आपण टाईम पिरियड डिफाईन करतो T = 2π√x/a. ठीक आहे, ही तुमची जनरल एक्सप्रेशन्स आहेत इन टर्म्स ऑफ SHM. ठीक आहे, देन आपण T = 2π/ω. ओके, या पद्धतीने सुद्धा आपण हे इक्वेशन कसं आलं हे सुद्धा आपण प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट आपण डिफरंट पेंडुलमसाठी, जसं की आपण सिंपल पेंडुलम आहे, फिजिकल पेंडुलम आहे, त्या केसमध्ये सुद्धा आपण टाईम पिरियड डिफाईन केला होता. ठीक आहे, त्याच्या अगोदर टाईम पिरियडचं पहिल्यांदा आपण हे बघून घेऊ. बघा, जर की आपण सिंपल पेंडुलमची केस घेतली इन टर्म्स ऑफ सिंपल पेंडुलम. ठीक आहे, तर टाईम पिरियडचं इक्वेशन होतं T = 2π√L/g. ठीक आहे, फॉर सेकंड पेंडुलम टाईम पिरियडचं इक्वेशन असतं T = 2 सेकंड. ठीक आहे, टाईम पिरियड सिम्पली किती असतं 2 सेकंद असतो. त्या केसमध्ये लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम आपण डिफाईन केलेले आहे, त्याचे डेरिव्हेशन्स काय आहेत ते डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे, जर का एखादा फिजिकल पेंडुलम असेल, फॉर फिजिकल पेंडुलम, तर टाईम पिरियडचं इक्वेशन भेटतं T = 2π√I/mgl. ठीक आहे, या केसमध्ये I काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल. ठीक आहे, आणि जर काय आपण एखादं टॉर्शनल, त्याला आपण अँग्युलर ऑसिलेशन्स असं म्हणतो, तर त्या केसमध्ये म्हणजे टॉर्शनल. ठीक आहे, टॉर्शनल ऑसिलेशनच्या केसमध्ये आपण टाईम पिरियड T = 2π√I/c, वेअर c इज द टॉर्शनल कॉन्स्टंट असं आपण डिफाईन केलेलं होतं. ठीक आहे, किंवा जर का एखादा मॅग्नेट किंवा मॅग्नेटिक डायपोल जर का एखाद्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये व्हायब्रेट करत असेल, तर त्या केसमध्ये टाईम पिरियडचं इक्वेशन बनतं T = 2π√I/μ b. ओके, वेअर म्यू तुमची काय असणार आहे, डायपोल मोमेंट असेल, बी म्हणजे काय असणार तुमची मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ असेल. ठीक आहे, म्हणजे आपण अशा पद्धतीने आपण नंबर ऑफ केसेससाठी आपण टाईम पिरियडची इक्वेशन्स डिफाईन केलेत आणि ती डिराईव्हसुद्धा केलेले आहेत. ठीक आहे, देन नेक्स्ट बघा, जर का आपल्याकडं नंबर ऑफ जर का स्प्रिंग असतील, म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन किंवा पॅरलल कॉम्बिनेशन, तर सिरीज कॉम्बिनेशनच्या केसमध्ये आपण इन टर्म्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन आपण जे काही रिझल्टंट इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट आहे तो आपण डिफाईन केला होता KE = तर तो काय म्हटला होता K1 K2/K1 + K2. ठीक आहे, याचं सुद्धा आपण डेरिव्हेशन्स पाहिलेलं आहे. ठीक आहे, आणि इन केस ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन, ओके, रिझल्टंट स्प्रिंग कॉन्स्टंट जो K आहे किंवा इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट आहे इन टर्म्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन, तर त्याची व्हॅल्यू येते सिम्पली K1 + K2. ठीक आहे, हे रिझल्ट थोडेसे अपोजिट आहेत आपले पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशन फॉर EMF आणि रेझिस्टन्सच्या. लक्षात आलं? ठीक आहे, जर काही नंबर ऑफ स्प्रिंग्स पॅरललमध्ये कनेक्ट केल्या असतील तर त्या कशा रेकग्नाइज करायच्या, अकॉर्डिंगली आपण KEची व्हॅल्यू कशी डिफाईन करायची हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ओके, जर काय सिरीजमध्ये जर का तुम्हाला टाईम पिरियडचं इक्वेशन विचारलं तर टाईम पिरियडचं इक्वेशन काय भेटणार आहे,
सिम्पली इक्वेशन आहे 2 पाय अंडर रूट एम अपॉन के ई. या ठिकाणी के ईची व्हॅल्यू काय असेल K1 K2 अपॉन K1 प्लस K2 असेल. ठीक आहे. आणि जर काय टाईम पिरियड इन पॅरलल कॉम्बिनेशनसाठी विचारला असेल तर T इज इक्वल 2 पाय अंडर रूट एम अपॉन के ईची व्हॅल्यू काय असणार आहे K1 प्लस K2. ओके. अशा पद्धतीने आपण बरेच आर्टिकल कवर केलेत. आपण थोडंसं आणखीन काही फॉर्म्युले बघू आणि देन आपण न्यूमेरिकल स्टार्ट करू. ठीक आहे. हे समजलं का? तुम्ही वहीच्या पेजवरती म्हणा किंवा तुमच्या चॅप्टरच्या ज्या ठिकाणी तुम्ही नोट्स लिहिलेल्या आहेत त्याच्या एंडिंगला म्हणा किंवा एखाद्या पेजवरती 1-2 पेजमध्ये तुम्ही जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत किंवा जे आर्टिकल्स आहेत इन टर्म्स ऑफ फॉर्म्युला असतील किंवा बेसिक कन्सेप्ट असतील ते तुम्ही जर का नोट डाऊन करून घेतला तर तुम्हाला इझी पडेल ते ओव्हरलुक करण्यासाठी. ठीक आहे. ओके. देन आपण नेक्स्ट थोडंसं बघू आणि देन न्यूमेरिकल स्टार्ट करू. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे कंपोजिशन ऑफ 2 SHMs. ठीक आहे. तर या केसमध्ये आपण काय केलं होतं, जर काय 2 SHMs वेव्स जर काय आपण सुपर इम्पोज केल्या किंवा कोलॅप्स झाल्या. ठीक आहे. एखाद्या लाईन ऑफ ॲक्शनच्या वरती. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी जर का एखादा बॉडी किंवा एखादा पार्टिकल जर का आपण सबस्टिट्यूट केला असेल तर त्या केसमध्ये रिझल्टंट डिस्प्लेसमेंट एक्सची व्हॅल्यू असते R टाइम्स साइन ओमेगा टी प्लस डेल्टा. ठीक आहे. हे तुमचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आता बघा या केसमध्ये जो रिझल्टंट आहे, ओके, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, ओके, 2 सिम्पल हार्मोनिक मोशनच्या केसमधला, तर तो आपण डिफाईन केला होता R इज इक्वल टू अंडर रूट A1² प्लस A2² प्लस 2 टाइम्स A1 A2 कॉस φ1 मायनस φ2. ठीक आहे. हे तुमचं इक्वेशन बनतं. ठीक आहे. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू तुम्ही डिफाईन केलात. देन रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड R इज इक्वल टू A1² प्लस A2² प्लस 2 टाइम्स A1 A2 कॉस φ1 मायनस φ2. ओके. अँड वेअर डेल्टा इज इक्वल टू काय येणार आहे टॅन इनवर्स ऑफ. ठीक आहे. आपण A1 पहिल्यांदा लिहू. A1 साइन φ1 प्लस A2 साइन φ2 अपॉन A1 कॉस φ1 प्लस A2 कॉस φ2 ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. ही तुमची काय असेल डेल्टाची व्हॅल्यू असणार आहे टॅन फाय इज इक्वल टू. ठीक आहे. आणि त्यामध्ये आपण नंबर ऑफ केसेससुद्धा आपण डिफाईन केलेल्या आहेत. ठीक आहे. देन नेक्स्ट आर्टिकल आहे महत्त्वाचं म्हणजे तर ते आहे डॅम्प्ड ऑसिलेशन. ठीक आहे. आपण थोडंसं क्विकली समराईज करतो आहे पूर्ण चॅप्टर, हे समजून घ्या आणि देन आपण न्यूमेरिकल स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. याचा इन डिटेल्स तुम्हाला लेक्चर्स किंवा एक्सप्लेनेशन्स भेटून जाईल आपल्या चॅनलवरती. ठीक आहे. देन तर बघा डॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये आपण पहिल्यांदा म्हटलं होतं असं की या ऑसिलेशनमध्ये काय होणार आहे, जी ॲम्प्लिट्यूड आहे एखाद्या व्हायब्रेशनची किंवा ऑसिलेशनची ती काय होते रॅपिडली डिक्रीज होते विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके. त्या ऑसिलेशनला आपण काय म्हणतो डॅम्प्ड ऑसिलेशन. एनी पिरियडिक मोशन्स इन विच द ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन्स इज ग्रॅज्युअली डिक्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सम फोर्सेस लाईक फ्रिक्शनल फोर्स, ओके, ड्रॅग फोर्स बाय एअर किंवा विस्कस फोर्स बाय एनी मीडियम. ओके. त्यामुळं त्या ऑसिलेशनला किंवा त्या व्हायब्रेशनला आपण काय म्हणतो डॅम्प्ड ऑसिलेशन असं म्हणणार आहोत. ठीक आहे. तर या केसमध्ये तुम्हाला जे काही इक्वेशन भेटलं होतं तर ते इक्वेशन असं होतं d² अपॉन dt² प्लस 2β dx अपॉन dt प्लस ω² x इज इक्वल टू 0. ठीक आहे. हे तुमचं डिफरन्शियल फॉर्म इन डॅम्प्ड ऑसिलेशन होतं. ठीक आहे. देन तुम्ही या इक्वेशनला सॉल्व केलं होतं आणि एक्सची पर्टिक्युलर व्हॅल्यू तुम्ही डिफाईन केली होती. तर ती व्हॅल्यू होती एक्स इज इक्वल टू e⁻ -βt इंटू ब्रॅकेट A1 e⁻ प्लस अंडर रूट β² मायनस ω² टाइम्स t प्लस A2 e⁻ अंडर रूट β² मायनस ω² टाइम्स t ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. हे तुमचं सोल्युशन होतं या डिफरन्शियल इक्वेशनचं. ठीक आहे. आणि मग डिपेंडिंग अपॉन β² ω² तुम्ही 3 केसेस डिफाईन केल्या होतं. ठीक आहे. त्यामध्ये पहिली केस आहे जर काय β² इज ग्रेटर दॅन ω² असेल. ओके.
म्हणजे बीटा म्हणजे काय असणार तुमचा, यामध्ये बीटाची व्हॅल्यू काय असते. ओके, बघा आपण इथं लिहिलं पाहिजे ना, बीटा टू बीटा, या ठिकाणी टू बीटा म्हणजे काय असणार आहे, बी अपॉन यम असणार आहे. ठीक आहे, देअरफॉर बीटा इज इक्वल टू बनेल बी अपॉन ट्वाईस एम. बी म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ डॅम्पिंग. हे काय असतं, डिफरन्शियल इक्वेशन कसं सॉल्व्ह केलं आहे हे सगळं आपण इन डिटेल्स पाहिलेलं आहे. जर कोणी पाहिलं नसेल, हे डेरिव्हेशन जमत नसेल तर ते बघा व्यवस्थित. ठीक आहे, तरच तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवू शकताय, अदरवाईज नाही. ठीक आहे, देअरफॉर बीटा इज इक्वल टू काय येणार आहे, बी अपॉन ट्वाईस एम. ठीक आहे, बी म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ डॅम्पिंग. ओके, एखादा ऑब्जेक्ट, आता तुम्ही कुठलंही मोशन घ्या. ठीक आहे, कुठलंही ऑसिलेशन्स घ्या, कुठलाही व्हायब्रेशन्स घ्या, ते विथ रिस्पेक्ट टाईम काय होतं, डिके होत जातं आणि पुन्हा त्याची मीन पोझिशन रिगेन करतं. असं का होतं, कारण की आपण जे एअरचा ड्रॅग आहे किंवा रेझिस्टन्स आहे, एअरचा रेझिस्टन्स आहे किंवा फ्रिक्शनल फोर्स आहे, तो आपण निग्लेक्ट करू शकत नाही. ठीक आहे, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लिमिटेशन्स आपल्याला काहीतरी येतात, की आपण 100% जरी व्हॅक्यूम तयार करायचं म्हटलं तर 100% व्हॅक्यूम तयार करणं शक्य नाही. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की एखादं सिम्पल पेंडुलम असेल किंवा स्प्रिंग मास ऑसिलेटर असेल, त्याला आपण व्हॅक्यूममध्ये ठेवतो आणि ऑसिलेशन्स ही इन्फायनाईट टाईमसाठी रन होतील, तर ते पॉसिबल नाही. ठीक आहे, कारण की आपण 100% व्हॅक्यूम क्रिएट करणं हे नेचरच्या थोडंसं खिलाफ आहे किंवा विरुद्ध आहे. ठीक आहे, बीटा म्हणजे काय असणार आहे, बी अपॉन ट्वाईस एम. जर काय बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअरपेक्षा जास्त असेल तर त्या केसला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ओव्हर डॅम्पड कंडिशन. म्हणजे कोएफिशियंट ऑफ डॅम्पिंग जर काही जास्त असेल तर साहजिकच आहे ना, तो जो काय ऑब्जेक्ट आहे तो लगेच डिके होईल किंवा जे काही सिम्पल हार्मोनिक मोशन तुम्हाला भेटणार ते लगेच डाय होतील. ठीक आहे, देन नेक्स्ट कंडिशन आहे, ही झाली फर्स्ट कंडिशन. देन सेकंड कंडिशन आहे, इफ बीटा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, तर आपण या कंडिशनला काय म्हणतो, बघा या ठिकाणी तुम्ही व्हॅल्यू पुट करून बघू शकता, हे दोघांची व्हॅल्यू सेम आहे. त्यामुळे इक्वेशन काय बनणार आहे, एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस बीटा टी A1 प्लस A2 बनेल. कारण का दोन्ही व्हॅल्यूज सेम आहेत, त्यामुळे तुम्हाला या कंडिशनला जे काही मोशन भेटतं त्याला आपण काय म्हणतो, क्रिटिकली डॅम्पड असं म्हणतो. क्रिटिकली डॅम्पड ऑसिलेशन असं म्हणतो. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे थर्ड कंडिशन, इफ ओमेगा स्क्वेअर इज ग्रेटर दॅन बीटा स्क्वेअर. म्हणजे ओमेगा म्हणजे काय तुमचं, ओमेगा म्हणजे काय आहे, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन यम आहे. जर का तुमची या कॉन्स्टंटची व्हॅल्यू म्हणजे के अपॉन यम म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट, ओके, स्प्रिंग कॉन्स्टंट अपॉन इनर्शियल मास फॅक्टर, याची जर काय व्हॅल्यू तुमची जर काही जास्त असेल ॲज कम्पेअर्ड टू डॅम्पिंग कोएफिशियंट किंवा डॅम्पिंग फोर्स, तर काय होणार आहे, सफिशियंटली तुम्हाला डॅम्पिंग ऑसिलेशन भेटतील, मात्र ते ऑब्व्हियसली काय असणार आहे, डॅम्पड असणार आहे. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, अंडर डॅम्पड कंडिशन. लक्षात आलं का, म्हणजे ह्या 3 केसेससुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. देन लास्ट आर्टिकल आहे, हे आपण इथे इरेज करू. लास्ट आर्टिकल आहे फोर्स्ड ऑसिलेशन. ठीक आहे, तर बघा या फोर्स्ड ऑसिलेशनच्या केसमध्ये आता बघा आपल्याला डॅम्पड ऑसिलेशन हे समजलं होतं की एखादं पिरियडिक मोशन किंवा व्हायब्रेशन्स हे काय होतं, ग्रॅज्युअली त्या ऑसिलेशनची जी काय ॲम्प्लिट्यूड आहे ती काय डिक्रीज होते विथ रिस्पेक्ट टाईम. मग आपलं जर का हे एम असेल की तुम्ही जर स्विंगचा एक्झाम्पल घेतला किंवा स्प्रिंग मास ऑसिलेटरचा एक्झाम्पल घेतला किंवा सिम्पल पेंडुलमचा एक्झाम्पल घेतला, तुम्ही जे काय इनिशियला जे काय ॲम्प्लिट्यूड तुम्ही प्रोव्हाइड केलेले आहे, सपोज ते एक्स इज इक्वल टू 10 मीटर असेल किंवा 10 फीट असेल, ती जर काय ॲम्प्लिट्यूड तुम्हाला मेंटेन करायची असेल किंवा कॉन्स्टंट कंटिन्यू करायचे असेल तर तुम्हाला एक एक्सटर्नल फोर्स, कंटिन्युअसली एक्सटर्नल पिरियडिक फोर्स हा द्यावा लागतो. ठीक आहे, त्या केसमध्ये जे काय व्हायब्रेशन्स असतील किंवा ऑसिलेशन असतील तर ती ऑसिलेशन्स किंवा व्हायब्रेशन आपण फोर्स्ड ऑसिलेशनमध्ये काउंट करतो. ठीक आहे, आणखीन एखादं एक्झाम्पल मी तुम्हाला आता स्विंगचं दिलं. ठीक आहे, हा जर काय एखादा ट्युनिंग फोर्क असेल 512 हर्ट्जचा, ठीक आहे, तर काय आपण ह्याला रबर पॅडवरती स्ट्राईक केलं आणि ह्या बोर्डच्या स्क्रीनवरती पकडलं तर काय होतात, याची व्हायब्रेशन आपण बोर्डच्या स्क्रीनला प्रोव्हाइड करतो. त्यामुळे काय होतं की हा बोर्ड जो नॅचरल फ्रिक्वेन्सीमध्ये प्रेझेंट आहे तो थोडंसं ह्या व्हायब्रेशन्समुळं काय होतं, आपण प्रोव्हाइड केलेल्या व्हायब्रेशन्समुळं त्याची जे काही स्क्रीन आहे ही ती काय होते, व्हायब्रेट होते. काही टाईमसाठी काय असं ना व्हायब्रेट होते, देन नंतर ती स्टॉप होईल. ठीक आहे, त्या ऑसिलेशन, ह्या बोर्डच्या स्क्रीनच्या ऑसिलेशन आपण काय म्हणतो, फोर्स्ड ऑसिलेशन्स. ओके, म्हणजे एखादी बॉडी, एनी ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स बाय अप्लाइंग सम एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. ओके, अँड सच ऑसिलेशन्स आर सेड टू बी फोर्स्ड ऑसिलेशन्स.
ठीक आहे. देन त्याचं आपण डिफरन्शियल इक्वेशन, कारण की या केसमध्ये काय होतं, जो नेट फोर्स आहे एफ इजिकल तो काय असणार आहे, स्प्रिंग फोर्स म्हणजे मायनस एफ एक्स प्लस मायनस बी व्ही. ओके, हा तुमचा काय असणार आहे, डॅम्पिंग फोर्स असेल. ठीक आहे. देन प्लस आपण एक एफ ए म्हणजे एक अप्लाइड फोर्स आपण प्रोव्हाइड करतो. ओके, आणि तो सुद्धा एक पिरियडिक इन नेचर आहे. हे सगळं एक्सप्लेनेशन पुन्हा मी सांगतोय आपण पाहिलेलं आहे, आपण या ठिकाणी समराईज करत चाललो आहोत. ठीक आहे. देन आपण प्लस काय केला, कारण की आपण तो कंटिन्युअसली काय करतो आहे, एक्सटर्नल फोर्स आपण प्रोव्हाइड करतो, जेणेकरून तुमची जी काय बॉडी आहे ती आपली जी काय ॲम्प्लिट्यूड आहे ती मेंटेन करू शकते. ठीक आहे, आफ्टर सम इंटरवल ऑफ टाईम. देअरफोर या इक्वेशनला आपण पुढे सॉल्व केलं होतं आणि तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन भेटलं होतं, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस 2 बीटा डी एक्स अपॉन डी टी प्लस ओमेगा नॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू एफ नॉट साईन ओमेगा टी. आता हे एफ नॉट साईन ओमेगा टी काय घेतलं, ठीक आहे. या ठिकाणी इमॅजिनरी फॅक्टर कोणता आहे किंवा या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काय आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. हा तुमचा डिफरन्शियल फॉर्म होता इन टर्म्स ऑफ फोर्स ऑसिलेशन. देन आपण या इक्वेशनला सॉल्व केलं होतं आणि तुम्हाला इक्वेशन भेटलं होतं, एक्स इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम अपॉन अंडर रूट ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस 2 बीटा ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, ब्रॅकेट स्क्वेअर इंटू साईन ओमेगा टी मायनस 5. ठीक आहे, हे तुमचं सोल्युशन होतं या डिफरन्शियल फॉर्मचं. ठीक आहे. आणि याही फोर्स ऑसिलेशनच्या केसमध्ये तुम्ही 3 केसेस बघितल्या होतं. ओके, म्हणजे डिपेंडिंग अपॉन ओमेगा नॉट म्हणजे काय, नॅचरल फ्रिक्वेन्सी असेल, ओमेगा म्हणजे काय तुमची ड्रिवन फ्रिक्वेन्सी असेल, जो आपण एक्सटर्नल फोर्स प्रोव्हाइड केलेला आहे. आणि जी फ्रिक्वेन्सी आपण प्रोव्हाइड करू त्या ऑब्झर्वर त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हटलं, ड्रिवन फ्रिक्वेन्सी असं म्हटलेलं आहे. आणि ओमेगा नॉट म्हणजे काय, इट इज अ नॅचरल फ्रिक्वेन्सी असेल. ठीक आहे. तर जर काय बघा, जर काय सपोज करा ओमेगा, बघा फर्स्ट केस असेल ओमेगा इज लेस दॅन ओमेगा नॉट. ठीक आहे, आणि त्यावेळेला बीटा टेन्स करेल 0ला. ओके, तर तुम्हाला एक्स नॉटची व्हॅल्यू भेटते, एक्स नॉटची व्हॅल्यू भेटते एफ नॉट अपॉन के. ठीक आहे. आणि इफ सेकंड जर आपण बघितलं, इफ ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट म्हणजे ड्रिवन फ्रिक्वेन्सी ही कोइन्साइड होईल नॅचरल फ्रिक्वेन्सीला, तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, किंवा त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, रेझोनन्स असं म्हणतो, रेझोनन्स. ठीक आहे, रेझोनन्स असं म्हणतो. ठीक आहे. आणि त्यावेळेचं इक्वेशन एक्स नॉट इज इक्वल टू एफ नॉट अपॉन यम अपॉन 2 बीटा ओमेगा नॉट भेटतं. ठीक आहे, म्हणजे आपण अशा पद्धतीनं फोर्स ऑसिलेशनचं फिजिकल इक्वेशन किंवा डिफरन्शियल फॉर्म त्याचं सोल्युशन हे या अगोदरच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. हे झालं समरी अबाउट होल चॅप्टर सिम्पल हार्मोनिक मोशन. ओके, आय होप तुम्हाला सगळे फॉर्म्युले, सगळ्या गोष्टी, सगळ्या टर्म्स थोड्याशा ओझरत्या लक्षात आल्या असतील. थोडंसं प्रॅक्टिस करा, डेरिवेशन्स आहेत खूप किंवा मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत, वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, त्यामुळे थोडंसं प्रॅक्टिस करा, तुम्हाला ह्या सगळ्या फॉर्म्युले, सगळ्या कन्सेप्ट इझिली अंडरस्टँड होणं पॉसिबल होईल. ठीक आहे. सो आपण आता स्टार्ट करू क्वेश्चन नंबर 8 पासून क्वेश्चन नंबर 23पर्यंत अनसॉल्ड न्यूमरिकल्स. आणखीन एक गोष्ट बघा, आपण जे आता आर्टिकल बघतात, डॅम्प्ड ऑसिलेशन असेल, फोर्स्ड ऑसिलेशन असेल किंवा कंपोजिशन असेल किंवा टाईम पिरियड इन डिफरंट टाईप्स ऑफ पेंडुलम असेल, तर त्या आर्टिकल संपल्यानंतर आपण जे न्यूमरिकल्स आहेत म्हणजे त्या चॅप्टर्सवरची किंवा त्या आर्टिकलची, ती सुद्धा आपण काही बुक्समधून किंवा प्रिव्हियस एंट्रन्स एक्झामला विचारलेल्या एक्झाममधली सॉल्व केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही आवर्जून पहा. ओके, ठीक आहे. देन सो या लेक्चरमध्ये आपण ऑसिलेशन किंवा सिम्पल हार्मोनिक मोशन हा पूर्ण चॅप्टर समराईज केलेला आहे किंवा या चॅप्टरचा आपण ओव्हरव्ह्यू पाहिलेला आहे. ठीक आहे. या समरीच्या बेसवर किंवा या इम्पॉर्टंट फॉर्म्युलेच्या बेसवर आपल्याला जे अनसॉल्व्ड न्यूमरिकल्स आहेत या चॅप्टरच्या बेसवरचे ते आपण सॉल्व करणार आहोत. मी तुम्हाला आधीही बोललो आहे की आपले जे आर्टिकल आपण बघितलेले आहेत, वेगवेगळे इक्वेशन्स, डेरिवेशन, त्या आर्टिकलच्या एंडिंगलासुद्धा आपण महत्त्वाचे न्यूमरिकल सॉल्व करून घेतलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. आणि देन या लेक्चरच्या पार्ट सेकंडमध्ये आपण महाराष्ट्र टेक्स्टबुक ऑसिलेशन या चॅप्टरच्या एंडिंगला असणारे क्वेश्चन नंबर 8 पासून क्वेश्चन नंबर 23पर्यंत असणारे जे काय प्रॉब्लेम्स आहेत, अनसॉल्व्ड न्यूमरिकल्स आहेत, त्याचे सोल्युशन्स आपण याच्या पार्ट सेकंडमध्ये सॉल्व करत आहोत. त्यामुळं स्टे ट्यून विथ आवर ब्युटिफुल चॅनल
युनिवर्स ऑफ मायक्रोफिजिक्स. सो कीप स्टडिंग. ऑल द व्हेरी बेस्ट ऑल. आणखीन एक गोष्ट, जर काही एखादी क्युरी असेल, एखादा क्वेश्चन असेल रिगार्डिंग एनिथिंग ऑर एनी कन्सेप्ट, सो आस्क इन कमेंट बिलो. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा आन्सर नक्की देईन. ऑल द व्हेरी बेस्ट.